सगळ्यांना विनंती आहे, आपण वेळात वेळ काढून इथे आला त्याबद्दल आपले धन्यवाद। नवीन वर्षाच्या सगळ्या जनतेला माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे, समाधानाचे, आरोग्यदायी जाओ ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज गुढीपाडव्याचा भव्य मेळावा जे आहे इकडे मिरवणूक काढण्यात आली आहे चेंबूरला। चेंबूरकरांना कशा प्रकारे शुभेच्छा देतात? चेंबूरकरांनी हल उल्हासमध्ये आज सकाळी गुढी उभारून जी शोभायात्रा काढली आणि हा परंपरा एक 10 वर्षापासून चालू आहे चेंबूर प्रतिष्ठानतर्फे आणि चांगला इव्हेंट आहे। सगळ्या तळागाळातली माणसं सगळे नवीन वेशभूषा करून चेंबूरवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी चेंबूर नाका हा परिसर आहे एकदम दणदणून गेलेला आहे आणि सगळ्यांना लहान मुलं आणि मित्रमंडळी सगळ्या यांनी आलेले आहेत, आनंदाने नाचून बागडून 9 वर्षाचा उल्हासा देत आहे। आज हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। खास करून आमच्या चेंबूरच्या नागरिकांना हिंदू वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। परमेश्वराचरणी प्रार्थना करतो की हा वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो अशी देवाकडे प्रार्थना करतो। आणि आज महादेव शिगवान त्यांच्याबरोबर सर्व त्यांचे सहकारी यांनी शोभायात्रा नवीन वर्षाची काढलेली आहे, त्याबद्दल त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो। आणि आज आम्ही सर्व अयोध्येला चाललेलो आहोत आणि अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहोत। त्या सर्व रहिवाशांना खूप खूप धन्यवाद। नवरात्रीचा पहिला दिवस आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढण्यात आली। चेंबूरकरांसाठी काय सांगतात? पहिल्यांदा तर मी सर्व चेंबूरवासियांसाठी, महाराष्ट्रवासियांसाठी या हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण प्रत्येक वर्षाप्रमाणे नववर्ष हिंदू नववर्ष साजरा करतो ते गुढीपाडव्याने। अशी आख्यायिका आहे की श्रीराम प्रभू हे जेव्हा रावणावरती विजय प्राप्त करून पुन्हा अयोध्येत आले तो आजचा दिवस, म्हणून आपण त्या दिवशी सर्वजण गुढ्या उभारून त्यांचं स्वागत करतो, आनंद उत्सव साजरा करतो। आजचा तो दिवस आज आपण मुंबईकर पण आणि पूर्ण भारतभरात, महाराष्ट्रात त्याचा उत्सव साजरा करतो। त्याचप्रमाणे आपण गेली 10 वर्ष चेंबूर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं विविध ठिकाणाहून शोभायात्रांचं आयोजन करतो। आजही तसंच आपण 3 ठिकाणाहून शोभायात्रा काढल्या, त्याचा समारोप आज या ठिकाणी चेंबूर नाका सौम्यगंज चौक या ठिकाणी होतो आहे। आपण पाहिलं असेल की उत्साहात, किती आनंदात विद्यार्थी, नागरिक आणि सर्व कलावंत या ठिकाणी सहभागी झाले होते आणि या नवीन वर्षाचं सर्वांनी मनमुराद स्वागत केलं आहे, जल्लोषात स्वागत केलं आहे। मी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना, नागरिकांना, माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि या ठिकाणी माझे पोलीस कर्मचारी, आमचे बंधू यांनी आम्हाला संरक्षित केलं, त्यांचा सर्वांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हा वर्षी काय खास होता? हा 10वा वर्ष होता, कशा प्रकारे तुम्ही आयोजन जे आहे ते करत होते आणि महिलांचा सहभाग कशाप्रमाणे होता? आपण पाहिलं असेल की आम्ही सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन सुरुवात केली। महाराजांना मानाचा मुजरा केला
आणि तिथून आपण सुरुवात केली। या ठिकाणी आज प्रवासामध्ये अनेक महिलांनी स्वतःच्या गाड्या चालवून बाईकवरती रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या। खूप चांगला आनंद उत्सव आज महिलांनी साजरा केला। महिलांना खूप खूप धन्यवाद। कधी त्यांना बोलवा पण त्यांच्या तोंडून कधी नाही असा शब्द निघत नहीं असे आमचे तुकाराम जी खाते। इस आज के हिंदू नववर्ष के शुभ अवसर पर हम सभी चेंबूर वासियों को, समस्त मुंबई वासियों को और समस्त देशवासियों को गुड़ी पाड़वा और नव वर्ष चैत्र की हार्दिक शुभकामना देता हूं। और इस नव वर्ष में सभी लोग खुशहाल रहें, सबके आगे बढ़ें, ये और सभी स्वस्थ रहें, यही सब कामना माता रानी से मैं करता हूँ। हिंदू करत आहेत मोठ्या उत्साहामध्ये। God.